संताला लोक मानाय तयार नाही, आई वडिलांना लोक मानाय तयार नाही. आणि याच्या पुढचं एक वाक्य सांगतो गड्या. पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा अतिथी जर दारामध्ये आला महाराज, तर आपल्या खिशामध्ये 5 रुपये असतील, 10 रुपये असतील, तर लोक, जुनी लोक त्या कुपरीमधून काढून देत होती. आता कुपरी राहिली नाही, जुनी लोक राहिली नाही. कुपरी हिथं 1 किस्सा, हिथं 2 किस्सो, लय खतरनाक काम होतं महाराज ते. कुपरीमधून महाराज एखादा अतिथी जर दारामध्ये आला, तर विनमुख त्या अतिथीला जाऊन देत नव्हती महाराज. ही पटकेवाली मंडळी जाऊन देत होती, तुम्ही अजिबात जाऊन देत नव्हते महाराज. 5 रुपये 10 रुपये व्हायला पण त्या अतिथीच्या हातावरती ठेवत होते. पण माझ्या संताला तेव्हा कळत होता, अतिथी दारामध्ये आल्यानंतर कलियुगात लोक त्याला रुपया देणार नाही आणि नको तिकडे पैसे नसल्याशिवाय राहणार नाही. कमवलेला पैसा नको तिकडे नाशी देत लोक, लय अवघड आहे महाराज. जोडून या धन नाशी वेश्या घरी, आणि अतिथी आली या दारी नाही म्हणे. अरे पैसे कमवतो, नको तिकडे नाशितो, आणि अतिथी जर दारामध्ये आला तर 1 रुपया सुद्धा देत नाही, डायरेक्ट अतिथीला नाही म्हणतो. हे माझ्या साधू संतांना आधीच गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय, आपण वाचित नाही, हे भाग वेगळा.